नमस्कार मंडळी, मी प्रतिभा चौधरी तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे वाईब विथ प्रतिभा. आणि आजचा विषय असणार आहे हेअरफॉल. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कुणालाही विचारलं तरीही सगळेच म्हणतात की केस गळत आहेत, केसांची वाढ होत नाही आहे, डॅन्ड्रफ होतो आहे, केस तुटत आहेत, केस रफ झालेले आहेत, अ, केसांची नीट वाढ होत नाही आहे. असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. त्यावरती मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. अ, मी 8वीला होते तेव्हापासून माझ्या केसांची म्हणजे वाढ म्हणजे मी केस वाढवते आहे. हां, 8वीच्या आधीपासून माझे केस एवढेच असायचे. कॉन्फिडन्स कुठून आणू यार मी? कॉन्फिडन्स कसा येईल माझ्यात? हां. सो तर मी काहीच महिन्याखाली केस कट केले होते. माझे केस खूप लांब होते आधीपासूनच. आणि अशामध्ये मी केस कट केले होते. म्हणजे एक 2-3 महिने झाले असतील. आणि काहीच न लावता, काहीच, फक्त तेल तेल आणि शॅम्पू मी एवढंच वापरते. बाकी काहीही लावत नाही केसांना. कंडिशनरसुद्धा लावत नाही आहे. तर माझ्या केसांची वाढ ही परत झालेली आहे. हे बघू शकता. हे माझे केस कट केले तेव्हा असे एवढेच होते, एवढेच कट केलेले होते मी. तर आत्ता त्यांची वाढ बघा खूप जास्त झालेली आहे. आणि काही दिवसानंतर तर ते पार कमरेपर्यंत जातील. सो मला हेच सांगायचं होतं की खूप काही उपाय करून पण, म्हणजे जसं की शॅम्पू, कंडिशनर लावून पण केसांची वाढ म्हणजे गळणं थांबत नाही. आणि कितीही तेल लावलं, कितीही होम रेमेडीज ट्राय केल्या, तरीही केस गळती थांबत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर मला खूप जण विचारतात की तू तुझ्या केसांना काय लावतेस? खूप मस्त केस आहेत तुझे, सॉफ्ट आहेत आणि लांब पण आहेत आणि गळत पण नाहीत, तू काय लावतेस? तर म्हणलं की चला आपण यूट्यूब चॅनल सुरूच केलं आहे, तर सगळ्यांनाच कळूया की आपण काय लावतो केसांना. तर मी 8वीला होते तेव्हापासून मी केस वाढवायला सुरुवात केलेली. तर मला एका तेलाबद्दल कळालेलं. ते तेल मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे ते तेल जे मी वापरते. हे बघू शकता तुम्ही. हे आहे केशकांती हेअर ऑइल, म्हणजे ॲडव्हान्स आहे. केशकांती ॲडव्हान्स हेअर ऑइल आहे पतंजलीचं. मी 8वीपासून यूज करते. पहिलं हे फक्त केशकांती तेल होतं. त्याच्यानंतर त्याची पॅकेजिंग चेंज झालेली आहे आणि नाव पण, म्हणजे केशकांती ॲडव्हान्स म्हणून आता आलेलं आहे. हे त्याची न्यू पॅकेजिंग आहे. आणि वरती असं हे कॅब येतं. ह्याच्याने तुम्ही तेल लावू शकता, म्हणजे जास्त वाया नाही जाणार तेल. हां, ही 30 ml बॉटल आहे, जे तुम्हाला 100 रुपयाला मिळून जाईल. आणि ह्याच्यापेक्षा मोठी पण आहे, ती 400 रुपयाला आहे. पण तुम्ही सुरुवात करू शकता छोट्याशा बॉटलपासून. हां. आणि ह्याच्यावरती दिलेलं पण आहे की आपण ह्याच्या म्हणजे हे काय काय कशासाठी काम करतं. म्हणजे ह्याच्यावर दिलेलं आहे हेअरफॉल प्रिव्हेंट करतं, डॅन्ड्रफ फ्री करतं आणि केसांची वाढ होते. 1-2 महिन्यापर्यंत तुम्हाला वाढ दिसू लागते केसांची आणि डॅन्ड्रफ पण होत नाही आणि केस पण खूप छान वाढतात. थोडा वेळ लागतो, पण केस खूप छान वाढतात. हे आहे ते हेअर ऑइल, केशकांती ॲडव्हान्स हेअर ऑइल. हे आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्याबद्दल अजून सांगायचं झालं तर स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा जेव्हा कुणी पण यूज करतं, मी आधी पण सांगितलेलं आहे, ज्यांचे केस गळत आहेत त्यांनी खरंच एकदा वापरून बघा तुम्ही, तुम्हाला खरंच फरक पडेल. पण 1 महिना कंटिन्यू वापरा. म्हणजे आठवड्यामधून 2 वेळेस, म्हणजे शनिवारी लावलं तर रविवारी धुवून टाकायचं. 1 दिवस आधी लावायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून टाकायचं. आणि आठवड्यामधून 2 वेळेस तेल लावायचं. हां. आणि ह्याच कंपनीचा, पतंजलीच कंपनीचा शॅम्पू येतो, ॲलोवेरा शॅम्पू. तो खूप मस्त आहे. केसांमध्ये गुंता पण होत नाही. कंडिशनरची तुम्हाला गरजच नाही आहे ते शॅम्पू लावल्याबद्दल. खूप सॉफ्ट केस होतात आणि हिवाळ्यामध्ये तर डॅन्ड्रफ होतो. ॲलोवेरा खूप बेस्ट आहे डॅन्ड्रफसाठी. तुम्ही ते शॅम्पू पण यूज करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आणि तेल लावल्यानंतर कुणाकुणाला असं वाटतं की हे तेल लावल्यानंतर आमचे खूप केस गळत आहेत, केस तर वाढतच नाही आहेत, आहेत ते पण केस गळून चाललेत असं वाटतं. पण तसं काहीही होत नाही. थोडे दिवस तुम्हाला तेल सूट होईपर्यंत थोडेसे केस तुम्हाला वाटतील की गळते म्हणून, पण तसं काहीही होणार नाही. हळूहळू तुम्हाला तेल सूट होईल. सूट झाल्यानंतर तुम्हाला काहीही लावायची गरज नाही आहे. म्हणजे आपोआप केस चांगल्या प्रकारे वाढतील आणि तुम्हाला तेलाची सवयही होऊन जाईल. बस फक्त 1 महिन्यापर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवायचा आहे.
आठवड्यातून 2 वेळेस हा तेल लावायचा आहे. आणि ह्याच कंपनीचा शॅम्पू भेटतो, पतंजली ॲलोवेरा शॅम्पू म्हणून. तो खूप मस्त आहे. हे तेल लावल्यानंतर सकाळी ते शॅम्पू लावून तुम्ही धुवा. तुम्हाला ना कंडिशनरची गरज आहे, कशाचीच गरज नाही. एकदम सॉफ्ट केस होतात. माझ्या म्हणण्यावर एकदा तुम्ही खरंच ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. मी तुम्हाला त्याची उत्तरे देईन. आणि जर खरंच तुम्हाला रिझल्ट जर आला, येणारच तुम्हाला, तुम्ही पेशंट फक्त ठेवा, येणारच. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नंतर मग काही होम रेमेडीज पण आहेत जे खरंच हेअरफॉलवरती काम करतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला खरंच फायदा झाला असेल म्हणजे तेल वापरून करून, मला नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला अजून नवीन रेमेडीज आणेन तुमच्यासाठी हेअरफॉलवरती आणि केस वाढण्यासाठी. सो तुम्ही वापरून बघा. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज कमेंट पण करा. ओके, बाय.